छगन भुजबळ बोलतायत, थेट जाऊया. की गाड्या आहेत त्यांचे अर्ज जे आहेत ते अपात्र ठरणारे आजपासून तशी कारवाई सुरू होती आहे. आता बरोबर आहे ना. ही जी मदत जी द्यायची होती ती गरिबांनाच द्यायची होती. आता ज्यांच्याकडे 4 चाक्या गाड्या आहेत त्यांच्या पेट्रोललाच महिन्याला 10,000 रुपये खर्च येत असेल, त्यांना ह्या 1,500 रुपये घेऊन काय करायचं आहे. ही जे आहेत शेतात काम करणारे गोरगरीब महिला आहेत किंवा घरकाम करणारे काही महिला असतील किंवा आणखीन लहान काम करणारे जे गरीब कुटुंब आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे. पण त्यावेळेला काय तेवढं काय लक्ष दिलं गेलं नाही. आणि आता ते साहजिकच आहेत, त्यांचे जे नियम आहेत, मी तर मागे सांगितलं तुमचे काही जे काय नियम असतील ते या टी व्हीवर ते नियम एकदाचे येऊ द्यात की बाबा हे आमचे नियम आहेत, याच्यात बसतील, त्यांनी मदत घ्यावी, बाकी त्यांनी जे मदत स्वतःहून सोडावे. वर्तमानपत्रात तुम्हाला जाहिरात देता येईल, ते काही कोणी करत नाही. आणि मी हेही सांगितलं, जर 4 चाकी असणाऱ्या गाड्या असणाऱ्या आमच्या भगिनी घेतली असेल मदत, तर आता ती मदत परत घेण्यात काही अर्थ नाही, मागण्यातही काही अर्थ नाही आणि तो उपद्व्याप करू नये असं माझं मत आहे. म्हणजे माझं मत म्हणजे सरकारचं मत नव्हे, एक कार्यकर्ता म्हणून माझं मत सांगतो मी. आणि स्वखुशीनं मग ज्या ते त्या सगळ्या योजना जर ती सगळी लिस्ट जर आली म्हणजे नियमांची, तर गावातले लोकसुद्धा सांगतील अरे हे घर जे आहे या नियमात बसत नाही, आपोआपच मग सरकारला सुद्धा सोपं जाईल. पण आता सरकार ते त्याच्याप्रमाणे निर्णय घेतील. साहेब, नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद अजून संपलेला नाही, अद्याप पालकमंत्री नाही आहे जिल्ह्याला. सिंहस्थ कुंभमेळ्याचे अनेक कामं जे आहेत ते प्रलंबित आहेत. नेमकं काय वाटतं आपल्याला? आता मला काही कल्पना नाही आहे, कारण मी काय मंत्रिमंडळात नाही आहे. परंतु हे चांगली गोष्ट झालेली की मी जे काही वाचतो आहे त्याप्रमाणे जे आहे पालक सचिव आहेत आपल्याकडे, पालक सचिव आहेत, मग जिल्हाधिकारी आहेत, मग कमिशनर आहेत, मग इतर जे अधिकारी आहेत, महानगरपालिका आयुक्त आहेत, जिल्हा परिषदेचे प्रमुख आहेत, PWDचे प्रमुख आहेत, हे सगळे मिळून जे आहेत कामाला तर त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि आता हा जो प्रश्न जे आहे तो लवकरच मुख्यमंत्री सोडवतील. धन्यवाद सगळ्यांना. आपण देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेणार होतात, पुढे काय झालं? आपली नाराजी काही कमी झाली का? मंत्रिपदासंदर्भात काही पुढे काही मी ते बघतो, ते नाराजीचं थर्मामीटर लावून त्याच्यात ते किती कमी आहे जास्त आहे तो चेक करून सांगतो तुम्हाला. धन्यवाद. सर, कल फडणवीस की बैठक हुई, उसमें एकनाथ शिंदे शामिल नहीं हुए थे, क्या वजह है? और मेरे को क्या मालूम, मैं तो तुम्हारे साथ इधर खड़ा हूँ. अब वो उधर बैठक थे, वो बैठक में क्यों नहीं आए, उनका दूसरा कुछ काम होगा, उसका जवाब मैं क्या देख सकता हूँ. तुम्हारे जो काउंटर पार्ट वहाँ के हैं वो लोग उनसे पूछे ना. मैं साहेब, अंजली दमानी असं म्हटलंय की धनंजय मुंडेंची खुर्ची रिकामी होण्याची वाट भुजबळ बघतायत. सोडा हो, त्यांना काही बोलू दे मला.